कटू सत्य वचन। जोपर्यंत मनात खोट आणि हृदयात पाप आहे तोपर्यंत निरर्थक सर्व मंत्र आणि जाप आहे। लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे, परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा चांगले करावे हे त्यांना मान्य नसते। लोकांना ऐकण्यासाठी आपण आवाज उंच करू नका। आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करतील। बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही, कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांचा कडकडाटामुळे नाही। आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा होईल। वाहतो ते झरा, थांबतं ते डबकं, डबक्यावर डास बसतात आणि झऱ्यात राजहंस। समाजात विशिष्ट उंची गाठीपर्यंत सगळा संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीपर्यंत पोहोचलात की आयुष्यातील अनेक समस्या ती उंची सोडवते। तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्या जवळ कोणतेही ध्येय नाही ही गंभीर समस्या आहे। ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेळ लावले तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात। आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे, जिथे अनुभव देतो प्रत्येक शिकवण। जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात लोकप्रिय असतात। काहीच नसते तेव्हा अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो। जीवनात यशस्वी होण्यासाठी मीपणा सोडून देणे महत्त्वाचे असते। बरेचदा आपण परक्यांना आपलेसे करण्याच्या नादात आपल्यांना परकेसे करतो। संशयाने बघणाऱ्या नजरा चुकवायच्या असतील तर पहिले स्वतःला सिद्ध करावे लागेल। लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी परकेपणा दाखवतातच। दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं ही कधीही एकटी नसतात। ज्या लोकांना तुमची खरंच साथ द्यायची असते ते परिस्थितीचा कधीही विचार करत नाहीत। शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो। शरीर थकलं तरी शांत झोप लागते आणि मन थकलेलं असेल की झोप उडते। दरवेळी मनासारखं घडतं असं नसतं, कधी कधी जे घडतंय त्यासारखं मन करावं लागतं। मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।